रवींद्र सेनेला एक मोठा धक्का। बडगुजर आणि घोलप भाजपामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत आज सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे। बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या आधी मात्र भाजपमध्ये बरंच नाट्य रंगलं। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण हे काहीशे उशिराच भाजपच्या कार्यालयामध्ये आले। आम्हाला वाटलं की हा पक्षप्रवेश उद्या किंवा परवा असेल, मात्र महाजन यांनी आजच पक्षप्रवेश ठरवला असं बावनकुळे यांनी त्यानंतर म्हटलेलं आहे। नाशिकमध्ये स्थानिक नेत्यांच्या विरोधानंतरही बडगुजरांचा मुंबईत भाजपात प्रवेश झाला। माजी महापौर नयना घोलप आणि अशोक मुर्तडक यांनीही भाजपात प्रवेश केला। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल। बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे। आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। मात्र भाजप प्रवेशाबाबत बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांना सकाळी माहितीच नव्हती। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो। बडगुजरांचा पक्षप्रवेश हा गिरीश महाजन यांनीच ठरवला होता। बडगुजर आणि घोलप हे दुपारी 3 वाजता शक्तीप्रदर्शन करत भाजप कार्यालयात पोहोचले। दुपारी 2 वाजता बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाची वेळ ठरली होती। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांना कार्यक्रमासाठी उशीर झाला। 3:45च्या सुमारास बावनकुळे हे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आले। गिरीश महाजनांनी आजच पक्षप्रवेश ठरवल्याचं स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिलं। मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळं गिरीश भाऊंनी आज ठरवलं, त्यामुळं आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला। त्यावेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेपर्यंत निवडून आलेले होते आणि आता किती करायचे? अबकी बार 100। त्यांचं म्हणणं खरं आहे, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं। मी काल पुण्याहून सकाळीच आपण बघितलं असेल, मी 3-4 वाजता निघालो, 7-8 वाजता झालो। मग मी खरं म्हणजे मलाही थोडा ताप आलेला होता, त्यामुळे मग मला दुपारी उठायला थोडा उशीरही झाला, त्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही। पक्षातील अंतर्गत बाब आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला अजून तारीख कळालेली नाही। खरं तारीख आज घ्यायची का 2-3 दिवसांनी घ्यायची या बाबतीमध्ये थोडा संभ्रम होता, त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मतभेद या बाबतीमध्ये नाही। मंत्रिमंडळ बैठकीमुळे आम्हाला पक्षप्रवेशासाठी यायला उशीर झाला असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। याआधी सलीम कुत्ताच्या पार्टीत बडगुजर दिसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता। बडगुजर यांच्यावर आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांचे सूर आता बदललेत। सलीम कुत्ता हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची गरजच नाही। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं हल्लाबोल केला। आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथं अवतरतील। दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानं सलीम कुत्ता तर आलेलाच आहे। त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील। सुधाकरचा पाक सुधारक होऊन गेला। बोले तो भिड़ू, यही बीजेपी है और यही बीजेपी का हिंदू राष्ट्र का फंडा है। ये उधर गया तो वो देशद्रोही है, हमारे पास आया तो देशभक्त है। मला वाटतं आतापर्यंत तुमच्या सोबत ते होते तेव्हा काय झालं, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का? त्यावेळेला सगळं गोड वाटायचं। आता तुम्हाला सोडून ते आले म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत। मला वाटतं आपापल्या सोयीने ते बोलत असतात, पण आता त्यांच्या या बोलण्यामुळे, ते पुन्हा सांगेल, त्यांच्या या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आता उबाटामध्ये कोणी राहणार नाही पुढे। मी आधी सांगितलं 8 दिवसापूर्वी की पुढे बघा तुम्ही काय काय होतंय म्हणून। स्थानिकांचा विरोध आणि नेत्यांच्या गोंधळात अखेर बडगुजर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला।
बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाला तरी नाशिक भाजपमध्ये नाराजी नाट्य कायम आहे।